नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण, वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. पेचमधून प्रवास करून नाशिकमध्ये आलेले गिधाड निफाड येथे थांबले. AREAS फाउंडेशन संस्था व वनविभाग मिळून केलं रेस्क्यू. 11 डिसेंबर रोजी पेच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथून पाठीवर ट्रान्समीटर लावलेले तसेच पायात J132 नावाचे टँगिंग करून सोडलेले लॉंग बिल्डर वर्चस गिधाड नाशिक जवळील अंजनेरी येथे 17 दिवसात 700 किलोमीटरचा प्रवास करून आले होते. पण 2 दिवसापासून हेच गिधाड निफाड तालुक्यातील दारणा सांगवी या गावात आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितलं. सोमवारी दिनांक 29 रोजी दारणा सांगवी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं गिधाड असल्याचे नागरिकांनी AREAS फाउंडेशन संस्थेस व येवला वनपरिक्षेत्र कार्यालयास कळवलं. वरून AREAS फाउंडेशन संस्थेच्या सदस्यांनी आधुनिक बचाव पथक निफाड यांच्या मदतीने या सुरक्षितरित्या पकडून वरिष्ठांच्या स्वाधीन केलं. गेल्या 2 दिवसापासून दारणा सांगवी येथील झाडावर आराम करत असलेले गिधाड ग्रामपंचायत कार्यालयाच्या गच्चीवर उतरले, परंतु थकलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना ते दिसून येत असून त्यांनी AREAS फाउंडेशन संस्थेशी संपर्क साधून तो पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात यावा अशी विनंती केली. यावेळी नाशिक पूर्व वन विभागाचे उपवन संरक्षक माननीय श्री राकेश सेपट साहेब, सहाय्यक वन संरक्षक श्री शिवाजी सहाने, येवला वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कुके, वनपाल मनपाड जयराम शिरसाट, वनरक्षक विंचूर विजय दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली AREAS फाउंडेशन संस्थेचे संचालक व वन्यजीव अभ्यासक अमोल सोनवणे, मंगेश चारोस्कर, करण पवार, साहिल कदम यांनी तसेच आधुनिक बचाव पथक निफाडचे सदस्य भारत माळी, विजय माळी, सागर दुशिंग, वैभव दौड, काशीनाथ माळी, कवायत इन्चार्ज अंकुश गुंड, सादिक शेख, मयूर गांगुर्डे, शरद चांदोरे, ज्ञानेश्वर पवार, रितेश निहारे यांनी गिधाडास सुरक्षित पकडून वरिष्ठांकडे सुपूर्द केलं. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संशोधक मनन सिंग यांनी संचालक सुशांत रणशूर यांना फोन करून दारणा सांगवी येथे मिळून आलेले गिधाड पेच मधील असल्याची खात्री करून घेतली, तसेच त्याबद्दल सविस्तर माहिती दिली. सुरक्षितरित्या वनविभागाकडे सुपूर्द केल्याने आभार मानले. प्रतिक्रिया: अंजनेरी पर्वत रांगेत दिसणारे गिधाड इतर ठिकाणहून लुप्तप्राय झालेले आहे. त्याचे संवर्धन होणं काळाची गरज आहे. घुबड पक्षाबद्दलही अनेक गैरसमजुती आहेत. एकीकडे घुबड लक्ष्मीचं वाहन मानलं जातं, तर दुसऱ्या बाजूला ते अपशकुनी मानलं जातं. कुठलाही प्राणी पक्षी अपशकुनी नसून निसर्गाचा अनमोल ठेवा मानवाने जतन करायला हवा. नागरिकांनी जखमी प्राणी पक्षी आढळल्यास वनविभाग व AREAS फाउंडेशन संस्थेस संपर्क करावा, त्यांना तात्काळ मदत पोहोचली जाईल. अमोल सोनवणे, वन्यजीव अभ्यासक व संचालक AREAS फाउंडेशन संस्था, चौकट. पेच व्याघ्र प्रकल्प असा आहे. उपक्रम: पेच टायगर रिझर्व्ह नागपूर येथे बॉम्बे रिसर्च हिस्ट्री सोसायटीच्या संशोधकांनी बंदिवासात जन्मलेल्या निसर्गात मुक्त करण्यात येत आहे. 14 गिधाडांची दुसरी तुकडी हरियाणाच्या पिंजोर मधून 24 एप्रिल रोजी पेच व्याघ्र प्रकल्पातील पक्षीगृहात आणण्यात आले होते. या गिधाडांना 8 महिने उदर भरण्याचे प्रशिक्षण दिले गेले. 14 गिधाडांना मागील महिन्यात GSM टॅग लावण्यात आले. यामध्ये लांब चोचीची 5 व 8 पांढऱ्या पाटीच्या गिधाडांचा समावेश आहे. या गिधाडांना जंगली गिधाडासोबत जगण्याचे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात ट्रान्समीटर लावून 11 डिसेंबर रोजी मुक्त करण्यात आले. ट्रान्समीटरद्वारे टिपलेल्या नोंदी नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, जालना, संभाजीनगर मार्गे हे गिधाड नाशिकमध्ये आले. प्रवास 17 दिवस 750 किलोमीटर. डोंगर कड्यांवर मुक्काम करत प्रवासात 2 वेळा भोजन घेतले.
नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 9822 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.